नमस्कार. अनेकांना वाटतं की मधुमेह किंवा डायबिटीज हा एक आजार आहे, पण खरं तर तसं नाहीये. हा आपल्या जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे होणारा एक डिसऑर्डर आहे. आणि याचाच अर्थ काय, तर महागड्या औषधांवर अवलंबून न राहता आपण यावर नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवू शकतो. चला तर मग आज आपण हेच नैसर्गिक उपाय कोणते आहेत ते सविस्तरपणे जाणून घेऊया. आपलं शरीर आहे ना, ते आपल्याला सतत काहीतरी संकेत देत असतं, पण अनेकदा धावपळीच्या आयुष्यात आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं. रक्तातील साखर वाढल्यावरही शरीर असेच काही इशारे देतं, आणि ही लक्षणं कदाचित अनेकांना खूप ओळखीची वाटू शकतात. जसं की सतत थकवा जाणवणं, खूप जास्त तहान लागणं, अचानक वजन कमी होणं किंवा एखादी जखम झाली तर ती लवकर बरी न होणं. ही काही सामान्य लक्षणं आहेत, जी सांगतात की रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असू शकते. यापैकी कोणतंही लक्षण जाणवत असेल तर त्यामागे नेमकं काय घडतंय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण ही ब्लड शुगर म्हणजे नेमकं काय आणि ती नियंत्रणात ठेवणं इतकं गरजेचं का आहे, हे समजून घेण्यासाठी चला आपल्या शरीराच्या आत एक छोटीशी सफर करूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ब्लड शुगर किंवा ग्लुकोज म्हणजे आपल्या शरीराचं इंधन. पेट्रोलवर गाडी चालते तसं आपलं शरीर या ग्लुकोजवर चालतं. आपण जे काही खातो त्यातून ही ऊर्जा मिळते, जी रक्तावाटे संपूर्ण शरीराला कार्यक्षम ठेवते. आता बघा, जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपलं शरीर इन्स्युलिन नावाचा एक हॉर्मोन तयार करतं. या इन्स्युलिनचं काम काय, तर ते अन्नातल्या कर्बोदकांना ग्लुकोजमध्ये बदलतं आणि मग शरीरातील पेशी हे ग्लुकोज शोषून घेतात आणि ऊर्जा म्हणून वापरतात. ही एक अगदी नैसर्गिक आणि निरोगी प्रक्रिया आहे. मग मधुमेहामध्ये नेमकं काय बिघडतं? तर मधुमेही शरीरात एकतर पुरेसं इन्सुलिन तयारच होत नाही किंवा शरीर त्याचा योग्य वापर करू शकत नाही. यामुळे काय होतं, ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचण्याऐवजी रक्तातच साचून राहतं आणि मग रक्तातील साखरेची पातळी वाढते. आता विचार करा, ही वाढलेली साखर किती धोकादायक असू शकते. हे वाक्य बघा, रक्तात साखर जास्त झाल्यास रक्त घट्ट आणि चिकट बनतं. कल्पना करा की एखाद्या पाईपमध्ये चिखल मिश्रित पाणी आहे. काय होईल? तो पाईप बंद होईल, बरोबर? अगदी तसंच आपल्या शरीरात होतं. हे घट्ट चिकट रक्त आपल्या रक्तवाहिन्यांमधनं सहज फिरू शकत नाही आणि याचा परिणाम हृदय, डोळे, किडनी यांसारख्या आपल्या महत्त्वाच्या अवयवांपर्यंत रक्तप्रवाह नीट पोहोचत नाही आणि त्यांचं हळूहळू नुकसान व्हायला सुरुवात होते. हे खूप गंभीर आहे. पण घाबरून जाऊ नका. चांगली बातमी ही आहे की यावर आपण नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवू शकतो. आणि याची पहिली पायरी तर इतकी सोपी आहे की ती कोणीही आपल्या आहारात सहज समाविष्ट करू शकतं. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला नियम, मुख्य जेवणाआधी एक प्लेट फायबरने भरपूर असं सॅलड खायचं. हे फायबर काय करतं? ते पोटात एक जेलसारखा पदार्थ तयार करतं, ज्यामुळे अन्नातील साखर रक्तात एकदम न मिसळता हळूहळू मिसळते आणि त्यामुळे जेवणानंतर साखरेची पातळी अचानक वाढत नाही. आता फक्त सॅलड खाऊन भागणार नाही का, तर संपूर्ण आहार आणि व्यायामाची जोड दिली तर रक्तातील साखरेवर आपण आणखी प्रभावीपणे नियंत्रण मिळवू शकतो. चला पाहूया हे कसं शक्य आहे. एका अभ्यासात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली. ज्या व्यक्तीने फक्त चपाती आणि भाजी खाल्ली, तिची एका तासानंतर शुगर 160 पर्यंत वाढली. पण जेव्हा त्याच व्यक्तीने आधी सॅलड खाल्लं आणि मग जेवण केलं, तेव्हा तिची शुगर फक्त 120 पर्यंतच गेली. म्हणजे बघा केवढा मोठा फरक आहे. हेच तर आहे फायबरचं महत्त्व. यासोबतच आपल्या ताटात काही छोटे पण खूप महत्त्वाचे बदल करायचे आहेत. पांढऱ्या तांदळाऐवजी भरड धान्य म्हणजे बाजरी किंवा नाचणी वापरा. फळं आणि भाज्या सालींसकट खा, कारण त्यांच्या सालींमध्ये भरपूर फायबर असतं. आणि हो, प्रत्येक जेवणात डाळ, पनीर किंवा दही यांसारख्या प्रथिनांचा नक्की समावेश करा, कारण प्रथिनं पचायला वेळ लागतो आणि त्यामुळे साखर हळूहळू रक्तात मिसळते. आता येतो व्यायामाचा मुद्दा. आपले स्नायू म्हणजे काय, तर साखर साठवण्यासाठी एक भांडं आहे असं समजा. जेव्हा आपण सूर्यनमस्कार किंवा योगासनं करतो तेव्हा स्नायू ऊर्जेसाठी ही साठवलेली साखर वापरतात आणि रक्तातील अतिरिक्त साखर शोषून घेतात. यामुळे साखरेची पातळी आपोआप नियंत्रणात राहायला मदत होते. आता आपण एका अशा उपायाबद्दल बोलणार आहोत ज्याचा उल्लेख आयुर्वेदात हजारो वर्षांपासून आहे, पण आजच्या काळात त्याचा अनेकांना विसर पडला आहे. जरा विचार करा, जर एक हजारो वर्ष जुनं आयुर्वेदिक रहस्य आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी एक वरदान ठरू शकलं तर? हा उपाय अत्यंत सोपा आहे आणि तितकाच प्रभावीही. या जादुई उपायाचं नाव आहे प्रमेह चूर्ण. आयुर्वेदात मधुमेहाला प्रमेह असंही म्हणतात आणि नावाप्रमाणेच हे चूर्ण त्यावर एक खूप प्रभावी उपाय मानलं जातं.
आणि हे बनवणं तर खूपच सोपं आहे. 75% हळद आणि 25% वाळलेल्या कडुलिंबाच्या पानांची पावडर घ्यायची, ती एकत्र करून मधात मिसळून ठेवायची. बस, रोज सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा हे चूर्ण घेतलं तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मोठी मदत होते, विशेषतः टाईप 2 मधुमेहामध्ये. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र करून एका सोप्या कृती योजनेत मांडूया, जेणेकरून हे रोजच्या जीवनात लागू करणं एकदम सोपं जाईल. तर ही आहे आपली 6 सूत्री योजना, अगदी सोपी. 1. दुपारच्या जेवणाआधी भाज्यांचं सॅलड आणि रात्री कांद्याचं सॅलड. 2. आहारात भरड धान्य आणि प्रथिनं. 3. रोज व्यायाम. आणि 6वी गोष्ट म्हणजे सकाळी प्रमेह चूर्ण. ह्या 6 सोप्या सवयींनी रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवता येऊ शकते. आणि शेवटी एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. पुढचा मार्ग केवळ औषधांच्या गोळ्यांवर अवलंबून राहण्याचा निवडायचा आहे की आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून एक निरोगी आणि आनंदी जीवन स्वीकारायचं आहे? ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे.